नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पदवीधर पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 11 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय आहे? संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तुकाराम बोलोबा आंबिले. हे काय मित्रांनो संत तुकारामांचे पूर्ण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, इंडियन मिरर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? इंडियन मिरर या पुस्तकाचे म्हणजे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवेंद्रनाथ टागोर. हे काय मित्रांनो इंडियन मिरर या वृत्तपत्राचे ते संपादक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, संगणकाची स्मरणशक्ती म्हणजे मेमरी ही कशामध्ये मोजली जाते? संगणकाची स्मरणशक्ती म्हणजे मेमरी ही कशामध्ये मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाइट्स मध्ये मोजली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, बिग बॉस सीझनचा 5वा विजेता कोण ठरलेला आहे? बिग बॉसचा सीझनचा 5वा विजेता हे कोण ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूरज चव्हाण. हा काय मित्रांनो बिग बॉसचा 5वा विजेता ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता. क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अपूर्ण भूतकाळ आहे. काय मित्रांनो अपूर्ण भूतकाळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, बुडत्याचा पाय डॅश हो मन पूर्ण करायची आहे. बुडत्याचा पाय डॅश हो आपला मन पूर्ण करायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे खोलात. काय मित्रांनो खोलात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, डॉन वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते? डॉन हे वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाकिस्तान या देशामधून डॉन हे वृत्तपत्र प्रसिद्ध होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, हरिजन सेवक संघ कोणी सुरू केलेला आहे? हरिजन सेवक संघ हे कोणी सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक हे संघ स्थापन केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा केव्हा मिळालेला आहे? मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा केव्हा मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित खेळाडू आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्रिकेट संबंधित खेळाडू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातारा या जिल्ह्यातील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 11 हे मूलभूत कर्तव्ये आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
कच्चे फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात. कच्चे फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इथिलीनचा उपयोग केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, क्युसेक हे डॅश मोजण्याचे एक साधन आहे. क्युसेक हे डॅश मोजण्याचे एक साधन आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एक साधन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, बेकिंग सोडा म्हणजे डॅश आहे. बेकिंग सोडा म्हणजे डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, म्हणजे त्याला आपण बेकिंग सोडा असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केलेली आहे? प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फ्रान्स या देशामध्ये इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, गीता या पुस्तक कुणी लिहिले ते पर्यायातून निवडायचे आहे. गीता हे पुस्तक कुणी लिहिले आहे ते पर्यायातून आपल्याला निवडायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विनोबा भावे यांनी गीता हे पुस्तक लिहिले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम कधी सुरू करण्यात आलेली आहे? महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम ही कधी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 ऑगस्ट 2007 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. कोणती मोहीम मित्रांनो? महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम ही 15 ऑगस्ट 2007 रोजी ही सुरू करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मदरसा कोणत्या धर्माचे शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था आहे? मदरसा कोणत्या धर्माचे शिक्षण देणारी एक शैक्षणिक संस्था आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इस्लाम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, काल म्हणे खूप पाऊस पडला, अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. काल म्हणे खूप पाऊस पडला, आपल्याला अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रियाविशेषण अवयव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, जिना हाऊस ही ऐतिहासिक वस्तू कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस ही ऐतिहासिक वस्तू कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, प्रल्हाद केशव आत्रे यांचे टोपण नाव कोणते आहे? प्रल्हाद केशव आत्रे यांचे टोपण नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केशव कुमार. काय मित्रांनो? केशव कुमार यांचे टोपण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? माझे जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विंदा सावरकर यांनी हे पुस्तक म्हणजे माझी जन्मठेप हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.